नितेश, कसं वाटतं एकंदरीत 35 धावांचा एक चांगला खेळ केला, फलंदाजी चांगली बहरली गेली आणि त्या प्रत्युत्तरात दीपेश आणि चांगल्या गोलंदाजांनी चांगली साथ दिली, तर कसं कौतुक करशील ॲज अ प्लेअर म्हणून? आजच्या घडीला केपीएल झाली तिथपासून माझ्या बॅटला बॉलच नव्हता लागत, आउट फॉर्म होतं, तरी आमच्या प्लेअरने मला पुढे उतरवलं आणि खेळण्याची संधी दिली. म्हणजेच संघाने तुझा जो खेळ बॅडलक सुरू होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यानंतर तुझ्या संघाने तुला विश्वास दाखवला, त्याबद्दल तुम्ही सुद्धा ऋणी या वेळेला जरूर मानले गेलेत. कशी वाटते ही स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा? खूप सुंदर स्पर्धा आहे आणि 1 लाखाची स्पर्धा आहे, प्लस बाईक ठेवले आमच्याकडे पहिल्यांदा होते. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच नितेश, वेल प्लेड, अभिनंदन. तर या नंदुभोईर आपण यायचं आहे, जबरदस्त झेल टिपला आणि नंदुभोईर यांना सिकंदर भाऊ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे 300 रुपयांचं कॅश प्राईज आपण द्यायचं आहे. त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आलेले आहेत. नंदुभोईर सुंदर झेल आणि तो स्टेटसला आज पडलाच पाहिजे. तर या आपण जाऊया. हार्दिक किनी आमचे साथी समालोचक, या लिटिल चॅम्प विराथन खुरचा आवाज या ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे सर, पालघर भूषण या स्पर्धेचे मुख्य समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा आवाज आपण मागच्या 5 षटकांमध्ये ऐकलाय. सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉल होती, चौकार आला. त्यानंतर हा फुल टॉस मैदानामध्ये टाकला होता डीप मधून, मिड विकेट वरून शतशतक घेत आहेत. 1 रन कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती 5-2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. मागील मॅच मध्ये केवळ थोडंसं मागे ठेवलं होतं, तिथे देखील परफॉर्मन्स थोडासा खराब राहिला होता, परंतु या मॅच मध्ये त्याला प्रमोट केले गेले ओपन करण्याकरिता आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आपण पाहिलाय फलंदाज केवलच्या बॅटमधून. मागच्या सामन्याचा मॅच विनर विवेक सध्या स्ट्रायकिंग वरती का बॅटिंग केली होती का रनचेस पाहायला मिळाली होती. पहिला बॉल इनफिल्ड वरून करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चान्स बनला होता, परंतु पॉसिबल नव्हतं बॉलला फॉलो करणं. 1 धाव या देखील बॉलवरती मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 6. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आज या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात होताना पाहिली. आगाज इतका चांगला राहिला तर शेवट किती चांगला असेल. शेवटच्या दिवसापर्यंत खरोखरच ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती असेल, कारण जी सुरुवात आणि जी प्रसिद्धी या स्पर्धेला मिळालंय या एकाच दिवसामध्ये खरोखरच जबरदस्त. शॉर्ट मिड विकेटला खेळायचं होतं, त्या ठिकाणी शतशतक होते. 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती 6. आज संपूर्ण दिवसामध्ये तब्बल 16,000 व्ह्युअरशिप सिक्स सीडर स्पोर्ट्स या टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 16,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. उद्याच्या दिवसामध्ये अजून काही संख्या वाढताना दिसेल. हळूहळू नक्कीच ती संख्या वाढेल. धावसंख्या फलकावरती 6. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील, शेवटचा बॉल तो देखील झाला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तर रन्स चांगल्या होत्या. 3ऱ्या बॉलपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु मागील सलग 3 डॉट बॉल केवलच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केले गेलेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सध्या हार्दिक कार्यकर त्याचबरोबर भाविक निजाई या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. दातिविरेवरून उपस्थित झाल्यात योगेश निजाई यांना आपण पाहतोय. संदेश राऊत यांना आपण पाहतोय. कौशिकला पण पाहतोय. दातिविरेकर या स्पर्धेला एन्जॉय करत असताना. धावसंख्या फलकावरती 6. पुढचा बॉल या ओव्हरमधील. पहिलाच बॉल पंचांकडे अपील तडीने होताना पाहायला मिळाली. आशुभूत नजरेने पाहिलं होतं हर्षने. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झाल्या. मागच्या सामन्याचा मॅच विनर हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. बॅटल चांगली असणार आहे. एका बाजूला विवेक, मागील सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार त्याने देखील जिंकला होता, आणि दुसऱ्या बाजूला हर्ष, बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल असणार आहे. हा बॉल ऑफटर्न वरती होता आणि त्याला चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या फलकावरती 7. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळतो. 6व्या सामन्यामध्ये आहोत. एका बाजूला सत्वदेवी खाडी आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश खाडी, या 2 टीम मधील हा सामना आपण पाहतोय.
तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्याकरिता हा कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. सत्वादेवी खाडी टीम सध्या तरी या मॅचमध्ये थोडीशी मागे पडले, कारण नाजी गोवंदाजी पहिल्या षटकामध्ये आणि आता सेकंड ओव्हरमध्ये हर्ष आल्यानंतर पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने देखील इम्प्रेस केले. तिसरा बॉल या ओव्हरमधील हा देखील बॅटवरती आलेला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला शतक तरीके येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 8. मागील 9 बॉलमध्ये सिंगल डबलचं प्रमाण फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळालं. मोठे फटके आलेले नाही आहेत. मोठ्या फटकांचा जो अभाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ते कमी जाणवत असताना मोठ्या फटक्यांची. चौथा बॉल या ओव्हरमधील हा देखील चला विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं ऑफस्टॉपच्या बाहेर ती लेंथ आणि लाईन आपल्याला पाहायला मिळते. बरोबर लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. स्विंग अँड मिस. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी या ओव्हरमध्ये उरल्यात. मागील ओव्हरमध्ये देखील प्रफुल्ल आपण पाहिलं होतं. प्रत्येक बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता हा बॉल ऑफस्टॉपच्या बाहेर होता, त्याला चेस केलाय आणि सरळ डीप मिड विकेटला बॉल निघून जात असताना 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. बिलाल शेख कॉपी बुक स्टाईलमध्ये या स्ट्रोकला केलं होतं. फ्रंट लेगला पुढे घेतला आणि त्यानंतर मिड विकेटला पाठवून दिलं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप. झेल सुटला जातोय. वेगचा झेल सुटला. आता झेल सुटल्यानंतर त्याचे परिणाम दिसतील का? 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक छोटसा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात शुभम. स्कोर बोर्ड आपण पाहतोय. कॅमेरामॅन विनीत यादी प्रेक्षकांना त्यांनी दाखवलं होतं स्क्रीनवरती. जॉबवरून आल्यानंतर आपल्या गावचे संघ या ठिकाणी खेळतायत आणि प्रत्येक जण या टीमला या संघांना या ठिकाणी चेअर करण्याकरिता या मैदानावरती दाखल झाल्यात. आता प्रेक्षकांची संख्या वाढली जाते. संध्याकाळचं सत्र आणि आता हळूहळू ही स्पर्धा जर आपण पाहिली तर एक मोठ्या उंचीवरती जात असताना पाहायला मिळते. जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली संपूर्ण आयोजकांनी. पहिला बॉल विकेट किपर मिस आणि त्यानंतर चांगला बॅकअप मिळाला. शॉर्ट लेगला फिल्डर ज्या ठिकाणी होते तिथून त्यांनी जम्प घेतली आणि चांगला स्टॉप तरीके बॉलला दिला. सुरुवात आता या षटकाची सिंगलने होताना पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 15 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवल आणि विवेक ही जोडी सध्या मैदानावरती आहे आणि दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत हवं तसं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाहीये. एका बाजूला केवल 7 वरती खेळतोय, दुसऱ्या बाजूला विवेक 8 वरती खेळतोय. प्रेशर आहे थोडंसं या मॅचमध्ये केवल आणि विवेक वरती. यादीच्या सामन्यामध्ये देखील प्रेशर वाल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती विवेकने. तो सुद्धा स्ट्रायकिंग वरती आहे. दुसऱ्या बाजूला कस्तुबला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फसलीमध्ये शतशक चेस करतायत परंतु या बॉलला थांबवणं अवघड आहे आणि सरळ बॉल थोडम्यान सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स स्कोर कार्डवरती लागला जातात. थोडी कव्हर खेळायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटचा टॉप एज घेतल्यानंतर बरोबर गॅप मध्ये तो स्ट्रोक पाहायला मिळाला. आता या बॉल होती चिप शॉट. आता बरोबर थ्रू दी कव्हर गेलाय. डीप मधून त्या ठिकाणी शतशक येत आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. मागील 3 बॉलमध्ये चांगले रन्स येताना पाहायला मिळत आहेत आणि या रन्सची नितांत गरज आहे कारण आता जास्त वेळ उरलेला नाहीये.
मागील 15 बॉलमध्ये 20 बनवल्यात. आता येणाऱ्या 15 बॉलमध्ये कमीत कमी 30 बनवण्याचा प्रयत्न तरी करावा लागणार आहे आणि तो माइंडसेट तिथे ठेवावा लागणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये रन्स चेज होताना आपण पाहिल्यात आणि चेज होण्याचं प्रमाण मोठं आहे आजच्या दिवसामध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल कस्तुब पावलांमध्ये थोडंसं बिघड होत असताना आपण पाहतोय. कस्तुबला देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि त्याचमुळे त्याच्याकडे ते टॅलेंट आणि टॅलेंटमुळे खऱ्या अर्थानं नक्कीच एक चांगली प्रसिद्धी त्याने मिळवलं आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरी आणि तो बॉलर सध्या बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चौथा बॉल या ओव्हरमधील कमी गतीने टाकला होता. लेफ्टी बॅटरसाठी ऑफ कटर मैदानामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम सरांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 21 फलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. कस्तूब बॉलिंग ट्रॅक होते. चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. ही स्पर्धा दोन्ही इंड कडून खेळवली जाते. पालघरमध्ये अशा कमी स्पर्धा आहेत ज्या दोन्ही इंड कडून खेळवल्या जातात आणि त्यामधील खाडी चषक आता ऍड होताना पाहायला मिळते. डायरेक्ट हिट इथे फलंदाज नक्कीच परतावा लागेल. तंबूच्या आसऱ्याला काम फिट झालंय. फलंदाज केवळ गॉन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये हा डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. 21 स्कोर कार्ड वरती तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आशिष. लास्ट मॅच मध्ये देखील आशिषने चांगली बॅटिंग केली होती आणि याच 2 फलंदाजांनी सुरुवातीच्या ओव्हर्स मध्ये चांगल्या रन्स बनवल्या होत्या. आता इथे डेथ ओव्हर्स मध्ये रन्स बनवायच्या. आशिष मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला विवेक नॉन स्ट्राईक एंडवरती 8 मध्ये 13 त्याने बनवल्यात आपल्या संघासाठी. हा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी निर्माण झाला लॉंगॉन मध्ये. हर्ष आणि हर्षने पकडला जाईल. आल्या पावली परतावा लागेल आशिषला. गॉन. बॅक टू बॅक जात असताना आपण पाहतो पहिली 2 षटकं विकेटलेस राहिली होती परंतु या ओव्हरमध्ये एक धावचीच्या माध्यमातून विकेट आला आणि एक झेलबादच्या माध्यमातून विकेट येत असताना आपण पाहिला. आशिषच्या माध्यमातून तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. आता नवीन फलंदाज आदर्श मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती कस्तुबला आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. सुरुवात जर आपण पाहिली तर खराब झाली होती या षटकाची कस्तुबच्या माध्यमातून परंतु एंड ऑफ द ओव्हर तो इंट चांगला करण्याचा प्रयत्न सुरू आहे कस्तुबच्या माध्यमातून आणि ती मेहनत त्याच्याकडून घेतली जाते. लॉंग ऑफला या ठिकाणी टार्गेट केले. ते शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळाला. शतक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. 3 ओव्हर्सचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 22-22 वरती 2 धक्के मैदानामध्ये लागले गेलेत. कस्तुबचा हा स्पेल कंप्लीट झालाय. हर्षचा एक स्पेल बाकी आहे. आता कदाचित हर्षला आणलं जाईल की हर्षला थांबवलं जाईल एक देखील पाहणं गरजेचं असेल कारण हर्षचा जो एक स्पेल आहे तो भरपूर महत्वाचा असेल. वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीन लाईन्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत सिंगल येताना आपण पाहिल्यात आणि पर्पल कलर मध्ये जे लाईन आपण पाहतोय त्यामध्ये डबल आणि ज्या रेड लाईन चौकार येताना आपण पाहिल्यात. एक चौकार ओव्हर दी पॉइंट थ्रू दी थर्डमॅन एक चौकार आपण पाहिला आणि एक चौकार डीप मिड विकेटला येताना पाहायला मिळाला. आता बॉलिंग ट्रॅक वरती हर्षला या ठिकाणी आणलं जातं या चौथ्या षटकामध्ये. 22 स्कोर कार्ड वरती लागल्यात. 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे.
हर्षला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये एक मोठी जबाबदारी असणार आहे हर्षवरती आणि तो गोलंदाज त्या गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय सेफ झोन मध्ये येईल की शतषक त्या ठिकाणी आहेत. यस क्षेत्ररक्षक आल्यात आणि चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि फलंदाज या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आदर्श तंबूच्या आसनाला परतत असताना तिसरा धक्का सत्वादेवी खाडी टीमला गॉन. मागील 7 बॉलमध्ये जवळपास 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात आणि हर्षने सुरुवात या षटकाची विकेटने केलंय. म्हणजे येणाऱ्या 5 बॉलमध्ये धमाका होऊ शकतो. हर्षच्या माध्यमातून येणारे 5 बॉल पाहण्यालायक असतील. बॉलर रिॲक्शन त्या ठिकाणी कॅप्चर केले गेलेत आणि त्यानंतर फलंदाजचा हा फटका मिस टाइम होताना पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हर पॉइंटला शतषक त्या ठिकाणी येत आहेत आणि एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचे फलकावरती 23. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रन्स बनवावे लागणार आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता 10 बॉलमध्ये एक चांगली टोटल माइंडमध्ये सेट करावी लागणार आहे आणि त्या बेसिकला फॉलो करून आता बॅटिंग करावी लागणार आहे. तिसरा बॉल या ओव्हरमधील हर्ष थोडंसं कमी गतीने बॅटवरती आला होता. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला शतषक त्या ठिकाणी पोहोचतात. मिसफील्ड झाल्या. दुसरीचा प्रयत्न असेल आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि डबल या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. 25 फलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या मॅचमध्ये सिंगल डबलचं प्रमाण भरपूर आहे. मागील जे 5 सामने आपण पाहिले त्यामध्ये सातत्यानं मोठे फटके येत होते प्रत्येक ओव्हरमध्ये, परंतु या मॅचमध्ये ते चित्र जाणवलेलं नाहीये. त्याचं मुख्य कारण म्हणजे जो बॉलिंग अटॅक प्रभावित करणारा बॉलिंग अटॅक. इथे मिड विकेटला ग्रेट शॉट ऑफ द मॅच. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता आणि त्याला खेचलंय आणि सरळ पाठवलंय आशिष स्मृती स्टँड आणि त्याचबरोबर HK ग्रुप स्टँडला अभिवादन करण्याकरिता 6 धावा षटकार. सहित कव्हर केली साधे आणि 4 अँगलने तो रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. समोरून आपण पाहिला, मागून आपण पाहिला, फ्रंट अँगल त्याचबरोबर साइड अँगल. आता हा बॉल खाली राहिला. इथे देखील प्रयत्न चांगले होते फलंदाज विवेकचे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. नेक्स्ट रिप्ले मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा ऑफ कॉर्डर होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये जो एक मोठा फरक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर रिॲक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या ओव्हर मधील हर्ष. शेवटचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. लॉंग ऑनला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 32-32. 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केला हर्षने आणि त्या 2 ओव्हर्समध्ये 18 रन्स येताना पाहायला मिळाल्या आणि मागील 4 षटकं जी आहेत ती मागील 4 षटकं बरोबर 19 मिनिटांमध्ये कंप्लीट केले गेले. त्याबद्दल देखील धन्यवाद. फिल्डिंग करणारा संघ श्री गणेश खार्डी. आपल्या स्क्रीनवरती आशिष स्मृती स्टँडला दाखवलं जातं. HK ग्रुप स्टँडला दाखवलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बाल्कनीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या बाल्कनीमधून सामन्याचा आनंद घेतला जातोय. हे देखील विशेष या स्पर्धेमध्ये यंदाच्या या नवीन पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या बाल्कनीज आपल्याला पाहायला मिळतात. एकविरा मित्र परिवार, त्यामध्ये देखील चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. आता प्रेक्षकांची संख्या वाढली आहे कारण जॉबवरून आता घरी आल्यानंतर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटायचा आहे आणि चांगले सामने देखील पाहायचे आहेत. 32 धावा फलकावरती 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. बॉलिंग ट्रॅकवरती अमनला या 5व्या षटकामध्ये आणलं जात आहे. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी अमनवरती असणार आहे कारण दुसऱ्या बाजूला एक हेवी स्लॉग हिटर मैदानाच्या आतमध्ये विवेकला आपण पाहतो आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत विवेकने केलंय. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत
लढण्याची धमक असणारा विवेक सध्या आता स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. राईजला बॉल आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सुरुवात या षटकाची झाली. अमनमध्ये ॲबिलिटी आहे थांबवण्याची. प्रचंड वेगानं लेग कटर टाकला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये हा लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. दुसरा बॉल ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु स्पेशली विवेकसाठी कव्हरला प्रेक्षक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लावला होता आणि त्यानेच चांगला झेल टिपलाय. फलंदाज विवेक गॉन. बॅकफुलला जाऊन थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी होता, परंतु बरोबर कव्हरला तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि बरोबर त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. विवेक असा एकमेव फलंदाज आहे आजच्या दिवसामध्ये ज्याच्या नावावरती अर्धशतक आपण पाहिले. 32 वरती 4 धक्के मैदानामध्ये लागल्यात. नवीन फलंदाज मनीष मैदानामध्ये दाखल झाला. स्लॉग मध्ये पहिल्या 2 बॉलवरती कामगिरी चांगली राहिल्या, म्हणजे हा बॉल देखील प्रचंड वेगाने टाकला. भरपूर वेग होता या बॉलवरती आणि ते विकेट सॅक्रिफाईस केली गेली. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल या बॉलचा. ज्या पद्धतीने बॉल कट झाला आणि वेग देखील भरपूर होता या बॉलमध्ये. मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मेहनत अमनने घेतला आणि त्या मेहनतीचं फल मिळतंय. भरपूर फिरला होता, बरोबर वाईड लाईनवरती हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तिथून चांगल्या पद्धतीनं बाहेर निघाला. तर शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. केतन भोईर असतील, हर्ष भोईर असतील, ज्या तालमीमध्ये तयार झालेले हे खेळाडू आहेत आणि सिनियर लेवलचं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. त्याचमुळे तो एक्सपिरियन्स आहे. कोणत्या सिच्युएशनला कोणता बॉल डिलिव्हर करावा, कोणत्या सिच्युएशनला कोणत्या फलंदाजाला थांबवावं. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 3 बॉल झाल्यात, 3 बॉल अजूनही बाकी आहेत मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क होती अमन. मागील 3 बॉलमध्ये एकही धाव या गोलंदाजच्या विरोधामध्ये आलेली नाहीये. चौथा बॉल या ओव्हरमधील चौथा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली जाते, परंतु त्या अपीलला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. श्री गणेश खाडी टीमसाठी एक कॅश प्राइज आहे आदरणीय पिंटेश भोईर सरांच्या माध्यमातून. जेवढे सामने ते जिंकतील इथून पुढे त्या प्रत्येक सामन्यामध्ये विजयी झाल्यानंतर 1000 रुपयांचा कॅश प्राइज श्री गणेश खाडी टीमला दिला जाईल. प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतात, ते मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटच्या आता काही बॉल उरल्यात. हा देखील बॉल कटरचा वापर या ठिकाणी झाला होता आणि आता देखील विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. आणखीन एक विकेट जातोय. लागला 32 रन्स स्कोर करते आपण पाहतो. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधील शेवटचा बॉल आणि ते नक्कीच स्लॉग ओव्हर मध्ये एक मोठी महारत हासिल केली. आपली दहशत अमनने दाखवलाय, कारण विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 6 बॉल हाताळले, त्या 6 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि एकही बॉल पॅटला लावू दिलेला नाहीये. फक्त एक बॉल जो थ्रू दी कव्हर विवेकने खेळला होता आणि तिथे देखील झेलबाद होताना आपण पाहिलं होतं. अमनचा बॉलिंग परफॉर्मन्स आपल्या स्क्रीनवरती. एक विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये अमनच्या नावावरती आपण पाहतोय. नवीन चेहरा आहे आणि हाच नवीन चेहरा येणाऱ्या काळामध्ये अधिराज्य गाजवेल. सिकंदर भोईर सरांच्या माध्यमातून या विकेट मेडन ओव्हरसाठी तब्बल 600 रुपयांचं या ठिकाणी प्राइज आपल्याला पाहायला मिळते. ते कॅश प्राइज मॅच संपल्यानंतर दिले जाईल अमनला.
चांगली गोलंदाजी यमनची आपल्याला पाहायला मिळाली आपल्या स्क्रीनवरती. त्याचा चेहरा दाखवला जातोय. अतिशय शांत आणि संयमी असा हा गोलंदाज, परंतु शांततेत राहून समोरच्या फलंदाचा कार्यक्रम कसा करावा हे चांगलंच ठाऊक असतं मनला. ग्रेट बॉलिंग, इनक्रेडिबल. 33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि सेकंड इनिंगसाठी आपल्यासोबत जोडले जातील दिपेश कंडी सर. ओ टू यू. चला सलामीवीर दोन्हीही फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करा. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, बिग बॅटल, बिग फाईट, बिग क्लॅश आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने श्री गणेश खारडी संघ, दुसऱ्या बाजूने सत्वा देवी तलावपाडा, अशा दोन संघांमध्ये जबरदस्त लढत. हर्ष घरात इन ऍक्शन मध्ये आहे, त्याचा दिवस ज्यांनी गाजविलाय. या आधीच्या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर, 14 चेंडूंमध्ये 24 धावांची एक दर्जेदार खेळी ज्यांनी साकारलेले आहे, त्यांचे साथ सोबत देण्याकरिता मिस्टर केतन यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर आदर्श. पाच षटकांच्या सत्रामध्ये 33चं टार्गेट आहे. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. स्टार्ट खूप चांगला करावा लागेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आपण पाहिला. डॉट बॉलच्या ठिकाणी संगता होत असताना संध्याकाळच्या सत्राकडे आपण वाटचाल. हे तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जातं 6 हिटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. व्हाईट यॉर्क साठी प्रयत्नशील होते आदर्श. त्यांनी संजयची वेळ आहे, कातर वेळ. संधी प्रकाश व्हाईट बॉल, खराब स्वरूपातील चेंडू. धावसंख्येचा हा श्री गणेश आकार आणि उकार येतोय. आई सत्वाई संघ खर्डी पुरस्कृत खर्डी चषक 2026 मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा आपण पाहतोय. अप ड्राईव्ह खेळलेले आहेत, बिटवीन दी गॅप चेंडू निघून येतोय. वाईडिस्ट लॉंग ऑफ परिकक्षामध्ये सुंदर स्वरूपाचं हे क्षेत्ररक्षण होत आहे. टीप मध्ये चांगली सुरुवात. विकेट्स घ्यावे लागतील या सत्रामध्ये, फार आवश्यकता आहे. आदर्श यांना विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित गोलंदाजीचं पृथक्करण
करावंच लागेल. जास्त पर्याय नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये धावा तुलनेने कमी झाल्या. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून गोलंदाजी धारदार करावी लागेल. खूप कमी गतीने हाताळलेला हा चेंडू आपण पाहतोय. जरी शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वरती चेंडू रिलीज झाला असेल तरी देखील बघा ऍक्शन रिप्ले मध्ये प्रॉपर शॉट ऑफ गुडलँड स्पॉट आहे, परंतु गती फारच कमी खेचून घेतली होती आणि त्या कारणास्तव हा चेंडू जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता आणि काय टेलिकास्ट अतिशय दर्जेदार स्वरूपातील हे प्रसारण आपण पाहतोय. गौरव पाटील अँड कंपनी यांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा देखील कमी गतीने हाताळलेला चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वारंवार प्रयोग केला जातोय. लाऊड अपील देखील करण्यात आलं होतं. पंच नितेश कदम तितकेसे इंटरेस्टेड नाही आहेत. निर्धाव स्वरूपातील चेंडूंची वारंवार सांगता बघा प्रत्येक अँगलने तुम्हाला चेंडू दाखवले जातात. वन ऑफ द फायनेस्ट टेलिकास्ट 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आदर्श अगदी नावाप्रमाणे आदर्श गोलंदाजी करतोय. केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अधिकृत स्वरूपातील 4 चेंडूंचा खेळ संपन्न. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. तू पहाड़ नहीं पलटन है, तू किस्सा नहीं कहानी है, इसलिए पूरी दुनिया तेरी दीवानी है. काय फटका खेळलेत. हर्ष घरात फॉर्म मध्ये आलाय परत. दुपारच्या सत्रामध्ये 14 चेंडू 24 धावा. संध्याकाळच्या या तिन्ही सांजेच्या वेळेला काही चेंडू डॉट फेस केल्यानंतर आता मात्र स्वतःची गुणवत्ता जे ठासून भरलेले आहे सुप्त गुणांना प्रकट करतोय खार्डी क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये. व्हॉट अ शॉट. दिस इज ऍब्सोल्यूट फेनॉमिनल. 8 धावा फलकावर. अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये कल्टी तर ते खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 9 धावा फलकावरात. येणारे उर्वरित स्वरूपातील चेंडू जर आपण पाहिले तर अजूनही 24 चेंडूंचा खेळ हा शेष आहे आणि 24 धावा करायच्या आहेत. घाई करा जास्त वेळ घेऊ नका. आणि हे ग्राफिक्स बघा 6 सीटर युट्यूब वाहिनीचं आपण वारंवार कौतुक करतोय. खरं तर आपण पाहिलं असेल गौरवजी 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबचा शोध लागला. कॅलिफोर्निया येथे स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम या 3 वैज्ञानिकांनी तो शोध लावला. पालघरमध्ये गौरवजी जे सुरुवात झाली ती पाटील नेटवर्क पासून 2015 मध्ये सालवड पाडामध्ये पहिल्यांदा नितेश पाटील यांनी आपल्या मोबाईलमधून चलचित्र चित्रित केलं आणि बघता बघता आता पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून पाटील नेटवर्कची जितकी चर्चा आहे तितकी चर्चा 6 सीटर युट्यूब वाहिनीची आणि विश नेटवर्कची देखील आहे. आणि या गुणवत्तापूर्ण प्रसारण कसं करावं याचं जिवंत ज्वलंत ओजस्वी तेजस्वी आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 6 सीटर युट्यूब वाहिनी. गौरव पाटील अँड टीम कॅमेरामॅनचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं. त्यांच्यामुळेच ह्या स्पर्धेचं एका वेगळ्या लेवलचं प्रसारण आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. हलकंसं करेक्शन करावं लागेल. 24 चेंडू आणि 25 धावा अशा स्वरूपाचं हे समीकरण. डिजिटली 9 टाईप झाल्या होत्या परंतु 8च धावा झालेल्या आहेत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह खेळलेल्या आहेत. काय फटका खेळलाय सुरेश रैना कॉपीबुक स्टाईल मध्ये. बघा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. या फटक्याची निवड करत असताना एक बॅटर म्हणून तुम्ही प्रभावी कसे ठरू शकता. हेड पोझिशन स्ट्रेट आहे. हलकंसं फुटवर्कला स्ट्रेच केलं आणि बॉटम हँडचा वापर बघा. हाय बॅक लिफ्ट आहे आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह क्रिकेटच्या परिभाषेतील एक दर्जेदार फटका सजवला आहे फलंदाज केतन यांनी. हा चौकार पावलांचा केला होता वापर परंतु टायमिंग नाही झालं प्रॉपर आणि म्हणून चेंडू करतोय शॉर्ट थर्ड मॅन मध्ये सफर. हा डॉट आहे. 12 धावा फलकावर विदाउट लॉस. टार्गेट जर आपण पाहिलं तर तुलनेने कमी आहे. फलंदाजांवरती सायकोलॉजिकल प्रेशर तितकंसं नाहीये. सिंगल डबल चा अंतर्भाव करत असताना खूप चांगल्या रीतीने चेस करू शकतात. 1 सेकंड लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि काही जबरदस्त अजल परिपूर्ण करण्यात आलाय. आदर्श
यांच्या माध्यमातून खूप सुंदर स्वरूपातील क्षेत्ररक्षण वायडिश लॉंगऑफ मध्ये तैनात होते. रनिंग झेल होता, परंतु आदर्श यांनी या नजरेचा प्रभावी वापर केला. मानवी डोळ्यांची क्षमता आहे 576 मेगापिक्सल, परंतु त्या नजरेचा प्रभावी वापर करता आला पाहिजे. आदर्शच्या माध्यमातून तो सुयोग्य वापर आपण पाहिलेला आहे. निगाह है सबके पास होती है, लेकिन नजर हर किसी के पास नहीं होती. आणि आदर्शने केलेलं हे क्षेत्ररक्षण खरोखरच दर्जेदार होतं. फलकावरती आतापर्यंत 12 धावा आहेत. आणि हा झेल बघा, आदर्श वायडिश लॉंगऑफ मध्ये तैनात होते. रनिंग झेल होता, परंतु परफेक्टली जज केलं आणि त्यानंतर हा झेल परिपूर्ण देखील केला. गुणवत्तापूर्ण क्षेत्ररक्षणाची अनुभूती चंद्रभागेच्या डोहामध्ये डुबके घेतल्यानंतर मनाला जो विलक्षण आनंद होतो तो या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण घेतोय. हा देखील चेंडू हवेमध्ये आहे आणि बॅक टू बॅक विकेट्स. विकेटची ही पडझड आहे, एका मागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव मात्र कोसळू लागलाय. आयाराम गयारामचं हे दृश्य आहे. आशिष यांच्या अकाउंटमध्ये 2 चेंडू 2 विकेट्स गॉन. धन्यवाद. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स. हॅट्रिक बॉल आहे आशिष या गोलंदाजाकरिता. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, ब्रेड अँड बटर डिलिव्हरी आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 2 विकेट्स नंतर मात्र हा षटकार आलाय बघा. अर्ध्या पिच वरती चेंडू दिला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाजाने. चेंडू सीमारेषा पार. विलक्षण आहे, विस्मयकारक आहे, नेत्र दीपक आहे, नेत्र लोचक आहे, नयन मनोहरी आहे, चक्षु विहंगम आहे. प्रेक्षकांसाठी होळी रे होळी पूर्णाची पोळी ती ट्रीट देणारा हा षटकार. सन्मान दाखवला या चेंडूवर. षटकारानंतर रिस्पेक्ट. 2 षटकांचा खेळ फिनिश. आणि बघा समीकरण तुमच्या समोर आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 15 धावांचं टार्गेट समोर आहे. घेऊयात संगीत कक्षेच्या माध्यमातून छोटीशी धून. येऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. श्री गणेश खार्डे संघ या मॅच मध्ये थोडासा उजवा दिसू लागलेला आहे. अशा प्रकारे त्यांचा खेळ बहरलेला आहे. काही विकेट जरूर आले, परंतु पहिल्या सत्रामध्ये झालेल्या कमी धावा त्या डोकेदुखी ठरू लागलेल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता. बॉलर तयार. आदर्श षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला हर्ष घरात यांनी. अतिशय दर्जेदार आयोजन आहे या स्पर्धेचं. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक. पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेस पात्र आणि चर्चेचा भाग अर्थातच आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डी पुरस्कृत खार्डी चषक 2026. फंबलिंग आहे गोलंदाजाचं. मॅच बऱ्याचदा आपण पाहतो स्लो डाऊन करण्याचा देखील प्रयत्न केला जातो. दक्षिण आफ्रिका आणि भारत 30 चेंडूंमध्ये 30 धावा करायच्या होत्या गौरवजी, आणि तेथे ऋषभ पंतने जे केलं ते कोणी कधीही विसरू शकणार नाही. जाणून बुजून फिजिओला बोलवण्यात आलं होतं. सूर सापडत नाहीये या मॅच मध्ये हर्ष घरात यांना.
कधी कधी पट्टीच्या गायकाला देखील सूर सापडत नसतो तशीच काहीची अवस्था आहे. हर्षने 6 चेंडू फेस केलेले आहेत आणि 7 धाबा त्याच्या बॅटमधून. परंतु म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. सुरुवात जरी संथ आणि शांत असेल, तो पुनरागमन करणं जाणतो. यादीच्या मॅच मध्ये करून दाखवलं होतं. लाऊड अपील आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम बघायला मिळत आहेत, सक्षम बघायला मिळत आहेत. नितेश कदम, टिंबिक खुडावे गावाचा ब्रँड आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करतायत. अभिमान आहे सफाळेकरांना आणि पालघर क्रिकेटला. त्यांच्या साथीने महेंद्र भोईर भरपूर वर्ष क्रिकेट खेळले सरावली संघाकडून. आता पंचांची भूमिका गुणवत्तापूर्ण रीतीने ते अदा करतात. किशोर पटेल यांना कोण विसरेल. खूप सुंदर पंचांची भूमिका आहे. स्लोवर वन हाताळण्याचा मनसुबा आणि काय फटका खेळले डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पलीकडे, दणदणीत, खणखणीत, सनसनीत, टक्का चौकार. फलंदाज हर्ष बॅटमध्ये ऑन. गुड शॉट. धावांच्या प्रत्युत्तरा दाखल यष्टीरक्षण तर सुंदर होतं, परंतु सिंगल परिपूर्ण करण्यामध्ये सुयश प्राप्त केलं फलंदाजांनी. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. आता येथून जर आपण विचार केला तर विजयासाठी अवघ्या 10 धावांचं टार्गेट आहे समोर. 13 चेंडूंचा खेळ अजून देखील शेष. हर्ष गरजची दाद द्यावी लागेल. ज्या पद्धतीने तो डावाला घेऊन चालतो, सामन्याला घेऊन चालतो, जबरदस्त बॅटिंग आहे. जरी डॉट चेंडू फेस केले तरी कुठल्याही प्रकारे नकारात्मक पद्धतीने त्याचं थॉट प्रोसेस बघायला मिळत नाही. चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप गलीच्या केंद्रबिंदूवरून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. खूप चांगला फटका अभिजित यांच्या फळीमधून सजविला गेला. ह्या चौकारासहित श्री गणेश खार्डी संघ 27 या धावसंख्येवरती जाऊन विसावलेला आहे विजयासाठी. जर आपण पाहिलं तर येथून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये 6 धावा करायच्या आहेत. बघा हा फटका तुम्हाला दाखवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने प्रतीक्षा केली होती. काही काळ आपल्या बॅटचा जो फेस आहे तो प्रलंबित ठेवला होता आणि त्यानंतर लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईल मध्ये डीप गली आणि डीप बॅकवर्ड पॉइंटच्या केंद्र बिंदूवरून लेट कट. क्रिकेटच्या परिभाषेमधील फटका सजवला गेला खूप सुंदर पद्धतीने. हलकसं बॅटला स्लॅश देखील केलं होतं. चांगला फटका आहे आणि ह्या चौकारासहित विजयाचं जे समीकरण आहे ते सोपं करून ठेवलेलं आहे. कारण 12 चेंडू आणि अवघ्या 6 धावांचं टार्गेट समोर आहे. 12 चेंडू 6 धावा डिफेंड झाल्या होत्या. 1 लाखाची स्पर्धा दैसरच्या मैदानामध्ये आणि अमित पाटील अण्णा, उज्ज्वल संगम मथाणे मधील एक सुपरस्टार, त्यांनी चिंबीपाडा संघाच्या विरोधामध्ये काय भन्नाट गोलंदाजी केली होती. 12 चेंडूंमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या करण कदम, अर्जुन कदम अँड कंपनीला. असं देखील होत असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अजरामर किस्से घडत असतात. या मॅच मध्ये तसं काहीतरी होईल का? ते सिंगलचं रोटेशन तर झालंय क्रिकेटच्या खेळामध्ये. रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओहोटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरविणारा आखाडा म्हणजे हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ प्रत्येक चेंडूवरती लढणार, झगडणार, नडणार तो संघ जिंकणार. लॉफ्ट केलाय काऊ फेकच्या दिशेने हा विजयी षटकार. अभिनंदन श्री गणेश खार्डे. काय प्रदर्शन बघायला मिळालं. हर्ष आणि अभिजित या दोन्हीही फलंदाजांच्या माध्यमातून अफलातून खेळी विजयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. श्री गणेश खार्डे अभिनंदन 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 अँड हार्ड लक. सत्वादेवी तलावपाडा. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण लगेचच या पुरस्काराचं वितरण करूयात.
चला जय हनुमान खार्डे आणि श्री गणेश खार्डे फटाफट या दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. चला सामनावीर खेळाडू मिस्टर अमन ज्यांनी स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक हाताळण्याची किमया साध्य केली. अमन आपण या प्लेअर ऑफ द मॅच, एक यंग अँड डायनामिक प्लेअर, रायझिंग सुपरस्टार, अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. अमन यांना आपण सन्मानित करूयात.